तर कपडे वगैरे झाले बघा. ऊन भरपूर पडलंय. नदीला आलती आज एकटीच आली आहे. आणि स्वप्नीलनं तिकडे कमळाची भरपूर झाडं घेतल्यात, कारण त्याला पट्टा पडल्यावर घरी न्यायचे आहेत. भरपूर सारे कपडे होते, कपडे वगैरे धुली. आता घरी जायचं. बाळाला झोपवून आल्या, तर जाते घरी. धाकधूक मनात होतीच, कारण एकटी आलती ना आज. मगराची भीती होती. हो का, शांत असं मस्त पाणी आहे, पण नाहीये मगर एवढी काही येत नाही. पण काय भरोसा नाही तिचा, कधी येईल कधी जाईल. पण भीती होती मनात भरपूर, म्हणून मुलाला घेऊन आलती माझ्या. बघा पिल्यान माझे किती झाडं घेतलेत कमळाची. नको म्हटलं तर ऐकत नाही. तो असू देत, घेतला घेऊ देत. बहुतेक मगर आहे तिथं. तर चला आता आम्ही घरी जातो. वरती आलोय आम्ही नदीच्या. तर चला जातो घरी. बाय. हो बाळा, तिथं मगर आहे. बघा नदी, मस्त अशी नदी आहे. तर चला जात आता टोळीवर, कारण पाणी पण नसते, बंद असते ना, त्याच्यामुळे ना नदीला जावं लागतं. आणि आता मला सवय झाली नाही, एकदा काय वाटत नाही. तर चला बाय. झाले बघा, भांडी वगैरे घासून घेतली. आता कामं आवरले. ते आता शेळ्या जरा सोडती, जरा असं थोडंसं, म्हणजे 5:30 पावणे 6 झाल्यात. 7 वाजेपर्यंत राखते. भांडी किती पडली होती, सगळी स्वच्छ घासून घेतली. तर चला आता जाते मी शेळ्या सोडून. वाट बघायला लागल्या शेळ्या माझ्या. चला, जनावरांना थोडा थोडा चारा टाकतील, जाते. बाय. सोडल्या बघा, इकडे शेळ्या चारा लागल्यात. हो का, मस्त तसे चारा लागल्यात. सोडलं ना खात्यात, दिवसभर लय वैताग आणते त्या. आता त्यांना 1 तासभर चारणार, राखणार, त्यांच्याबरोबर बसावं लागतं. नाहीतर जाते तिकडे खाली माळवा आहे, तिकडे जाते त्या. लय वैताग देते त्या शेळ्या. तर इकडे बघू शकता तुम्ही, मामानी महो किती मोठा काढून आणला. गेले होते कुऱ्हाडीला दांडा आणायला, दांडा मोडला होता कुऱ्हाडीचा, आणि एवढा मोठा महो आणलेला आहे. आणि मी म्हटलं बाटलीत काढून ठेवायचं, कारण मला डाएटसाठी लागतो. दररोज गरम पाण्यामध्ये 1 चमचा टाकून प्यायला. आणि हा छान असा आयुर्वेदिक महो हे, छान प्यायलासुद्धा तब्येतीला छान आहे. कारण मला थोडंसं वजन कमी करायचं आहे ना, त्याच्यामुळे मी म्हटलं. तर तो म्हणतोय इथं आता खायलाच पुरत नाही तुला कुठला. तरी ठेवला मी दिवसभर, एक थोडंसं ठेवला असेल. पण आहे. मामांना जिथं जाईल तेव्हा मामा बहुतेक डाबरमॅन आहेत का काय, की इथं आल्यापासून 7-8 वेळा महो काढल्यात बघा. आणि बाकी कोणाला सापडत नाही, त्यांनाच सापडतात महो. कसा काय की वास लागतो काय माहीत. तरी इकडे बघा मी पिठलं वगैरे बनवते छान. हा दुसऱ्या दिवसा व्हिडिओ आहे. एंड करायला जमलंच नाही आहे, म्हटलं आपला आता महो बिओ आणलाय, हा थोडासा घेऊया आणि इथं व्हिडिओचा एंड करायला बरं पडलं. तर इकडे बघा, जायचे होते फडात, जाऊन मार्केटला वगैरे आले. पुन्हा एकदा मार्केटला जाऊन आले. परत बटाटू, कारण मला बटाटूचे आता चिप्स बनवायचे. भरपूर बटाटू साठलेला आहे, पाटीभर बटाटू झाल्यात. तर त्यांचे चिप्स बनवायचे. तुरटी वगैरे आणून बघून आता इथं कुणाच्यातली, मालकाच्यातली खिसणी आणायची, चिप्स किसायची आणि बटाटू चिप्स बनवायचे. तर चला, छान असं पिठलं वगैरे झाले. भाकरी बनवायच्या होत्या मला अजून. आणि मामा आपले छान मस्त ताटभर निघालं बरं का ते मध आपला. आणि तसे म्हटलं तर एक छोटीशी बॉटल तर निघतेच. अण्णा म्हणत होता माझ्या मुलाला पाहिजे, ठेवा. आता बघूया, त्याच्या मुलालाच द्यायचं, कारण लहान मुलांसाठी चांगला असतो. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. तर माझा स्वयंपाक चालू होता. इकडं अन्नाची चालली होती खायची घाय, कारण त्याला हे पाहिजे होतं, ते राहिलेलं होतं ना सगळं, त्यालाच द्यायचं होतं ते. त्याचं आपलं आणि मामांचं तर चांगलं चाललेलं असतं आल्यापासून. तर खूप म्हणजे खूप महो खाल्लाय. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.